किती कामगार आहेत त्यांची यादी नाही, सिनियरिटी लिस्ट काय, कशाचाही पत्ता नाही, किमान वेतन हे कामगारांनी ऐकलेलंच नाही. अशी परिस्थिती बघितल्यानंतर आम्ही तेव्हा लाल निशाण पक्षाचे आम्ही सगळे कार्यकर्ते होतो. तर आम्ही असं ठरवलं की ह्याच्यात आपण लक्ष घालूया आणि म्हणजे निदान पाणी त्यांना मिळालं पाहिजे एवढ्या माफक याने आम्ही त्यांच्याबरोबर, पण त्यांची माहिती तर पाहिजे कोण आहेत काय आहेत. 100% निरक्षर, कोणालाही लिहिता वाचता यायचं नाही. मोडकं तोडकं काहीतरी सुरेश अशी एक सही करता यायची फार तर म्हणजे ते जास्त डेंजरस. कशावर सही केली ते वरचं न वाचताच केलेली. तर अशा कामगारांना आम्ही संघटित करायला लागलो. तुझं नाव काय, तू कुठे राहतोस, किती दिवस काम करतोयस, केव्हापासून काम करतोयस, अशी माहिती घ्यायला लागलो. माहिती घेताना असं लक्षात आलं की त्यांच्या दृष्टीने आम्ही फालतू काम करत होतो, कारण आम्ही त्यांचा वेळ खात होतो. त्यांना आमच्याशी बोलायला वेळ नव्हता, कारण त्यांना ट्रिप करायची होती. मग ते बोलायलाच तयार नव्हते. मग आम्ही असं ठरवलं की त्यांच्याबरोबर आपण त्यांच्या कचरा गाडीतनं जाऊया आणि पुढचे जवळजवळ 9-10 महिने अख्ख्या मुंबईमध्ये कचरा गाडीत त्यांच्याबरोबर जाऊन नाव काय, सुरेश कांबळे असं आम्ही लिहून घ्यायचो. किती वर्ष काम करतोय, अमुक वर्ष, कुठच्या वॉर्डात, डी वॉर्डात, राहायला कुठे, भीमवाडीमध्ये, असं आम्ही लिहून घेतोय. हे लिहून घ्यायला 10 महिने लागले, 9-10 महिने लागले. आणि मग आम्ही ते सगळं त्यांना सांगितलं, बोलायचो त्यांच्याशी की तुम्ही 8 तास काम केलं पाहिजे. ते आम्हाला म्हणजे खुळे की काय, 8 तास काम केलं तर 2 फेऱ्याचे 60 रुपये मिळतील. म्हटलं आठवड्याला सुट्टी मिळाली पाहिजे. म्हणजे ते आम्हाला खुळा समजत होते आणि आम्ही सुद्धा एखाद्या भिंतीशी दगडाशी बोलतोय असं समजून त्यांच्याशी बोलतो. ते आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला परमनंट मिळाले पाहिजे. ते म्हणजे काय येड लागलं का तुम्हाला, असं आम्ही 10 महिने बोलत होतो. आणि पहिली मागणी काय केली तर पालिकेच्या समोर या 10 महिन्यात त्यांना संघटित करून अजून एक सांगितलं पाहिजे, वेस्टर्न लाईनला म्हणजे बांद्र्यापासून दहिसरपर्यंत सगळे कामगार तमिळ होते. त्यांना हिंदी एक अक्षर येत नव्हतं, मराठी एक अक्षर येत नव्हतं. मग आम्हीच तमिळ शिकलो. अण्णा पेरे अन्न म्हणजे नाव काय, तो सांगायचा सुब्बू, आम्ही लिहून घ्यायचो सुब्बू. तोच कामगार 4 दिवसानंतर दुसऱ्या गाड्या, अण्णा पेरे अन्न सुब्रमणी, आम्ही लिहून घ्यायचो सुब्रमणी. नंतर आम्हाला जास्त तमिळ यायला लागलं, अण्णा पुरा पेरे चोल्ला आप्पा पेरे अन्न म्हणजे वडिलांचं नाव काय, पूर्ण नाव सांग. तो सांगायचा आर सुब्रमणी. 4 दिवसानंतर तोच भेटला की सांगायचा सुब्रमण्यम रामस्वामी. तो आर पहिल्यांदा येतो, पूर्ण नाव सांगितल्यानंतर आम्ही अशी सगळी नावं लिहून काढली आणि त्यांच्याकरता म्हटलं पाणी पाहिजे. म्हटलं आपण कमिशनरला जाऊन सांगूया, कारण सगळ्या पुढाऱ्यांनी सुंदर मुंबई, स्वच्छ मुंबई, हरित मुंबई या घोषणा केलेल्या होत्या आणि यांचं जीवन हे असं होतं. आपण